विजय कोणाचा होईल? ही जे काका होते काकाशिवाय हा, दुसरं काका कोणी होणार होते. नाही. काकावर कितीही आरोप करू द्या, कितीही पटकू द्या, तुम्हाला 21 तारखेला कळून काकाचा विजय काय होणार आहे. 1200 मतांनी विजय होईल काकाचा, 1200 मतांनी. होईल ना. किती मतांनी? लोक म्हणतात का काठीच टक्कर, काठीच टक्कर. मी हा, आले आमच्या नाकात. काठीच टक्कर नाही साहेब, त्यांना म्हणून सांगा, माझं आव्हान आहे त्यांना, काठीच टक्कर नाही, 1200 मतांनी. कालचा एक विषय ते नायकवाडे साहेब म्हणले की व्यसनाच्या बाबतीमध्ये नाना तुम्ही आम्हाला तरी सांगू नका, तुम्ही किती जणाला व्यसनाला लावलंय, किती जणांना नाही. तुमच्यापाशी 2 नंबरचे धंदे करणारे कोण कोण हे जर नावं घेतले ना तर ते आजूबाजूला सगळे सरकतील म्हणा. 2 नंबरचे धंदे करणारे किती, तर चक्र्या कुणाच्या चालत्यात, कुणाच्या नावावर चालत्यात हे आम्हाला माहिती ना. क्लब कोण चालित आहे ते आम्हाला माहिती ना. तुम्ही कशाला सांगतात व्यसनाचं? अहो तुम्ही तर लोकांचे घर बर्बाद केलेत, काही जणांचे इथं पळून गेलेत काय जण त्या क्लबच्या नादामध्ये, चक्राच्या नादामध्ये. ह्या चक्र्या कुणाच्या आहेत, कुणाच्या नाही हे बघा ना. तिथं क्लब कुणाचे होते, नानाला विचारा ना, क्लबवाला कोणता पार्टनर आहे म्हणून नेमका, ते सांगते ना तुम्हाला. निवडणूक आली म्हणून आरोप करतात. आरोप नाही. जर ह्या मधल्या गल्लीमध्ये जर गेलात तुम्ही आणि जर जाऊन विचारलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये इथं क्लब कुणाचं चालू होतं, ते पण सांगते ना लोक तुम्हाला. गायगोटा अमर नायकवाड्याचे हाला म्हणतात का हे ताबा केल्यासारखं ना, हुकुमशाही झाली, आम्ही करतो तेच कायदा. हाला इज्जत काढल्यासारखं व्हायला लागलं ना. डायरेक्ट 100 आणि 50 रुपये देऊन जातीवाद झाल्यासारखं व्हायला लागला. जातीवाद डायरेक्ट म्हणते तर 100-50 रुपये देऊन माणसा हे व्यसनी केले, हे केले. पण तुम्हाला त्याला माहिती आहे का काकाने किती व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नेऊन हे केले. पेडबीड भागामधून नानाला दारू सोडण्यासाठी काकाने स्वतः सहखुशी म्हणजे स्वतःच्या पदरनी पैसे खर्च करून माणसं दारू सोडायला नेलेली, आणि दारू सुटली बी त्यांची. आणि हे काय म्हणते 5-50 साठी दारू पाजसाठी आणते. हा, एक गाडी घ्यायची म्हणजे तिथं 70-80 हजार रुपये खर्च होतो. हायने महिन्याला त्यांनी कमी 2-3 वर्ष हे चालू केले. खेळायची 2 तारखेला तवा नाही खेळीन, आता आली 20 तारखेला तर राडायचं काम करायला. आता हाई हिंमत तर खेळणं कुस्ती बघूच पैलवान कोणचा भारी. तर मग 20 तारखेला आम्ही पैलवान तर आम्ही तयारच केलेला आहे मोठा. लोक इथली जी जनता आहे ही स्वाभिमानी आहे. मग त्यामुळे तुम्ही आम्हाला 50 आणि 100 मध्ये जे तुम्ही आमचा अपमान करताय ते निश्चितच खेदजनक बाब आहे. जर कुठल्या घरामध्ये एखाद्या लग्न समारंभाचा जर काही विषय असेल, एखाद्या मुलीचं जर लग्न करायचं असेल, तिच्या बापाकडे जर पैसा नसेल, जर काकाच्या दारात जाऊन उभे राहिलं तर पूर्ण लग्नाचा खर्च हे काका करत आहे. जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर एखादा गोरगरिबाचा मुलगा जर पडून असेल आणि त्याच्याकडे उपचारासाठी जर पैसे नसतील तर काका स्वइच्छेने त्याचा उपचार करतात. म्हणजे या गोष्टीसाठी हे काका म्हणजे आमच्यासाठी दैवत आहेत. आमच्या भागामध्ये आहे की काकांचा विजय हा 101% होणार आहे. काय कोणाचा विजय होईल? काकाच काय कशामुळे काय त्यांना निवडून कारण त्यांचं काम करण्याची क्षमता ती सांगते. अमर नायकवाडे आम्ही दोघं जण जोडी लावतो. आम्ही त्यांचं असं म्हणणं की सगळे विकास कामं मीच केले. पण विकास कामं करताना एक विचार करा, ते ओपन मधून निवडून आलेले आणि मी एसी मधून निवडून आलेलो. तर एसी मधून आल्याच्या नंतर दलित वस्तीचा निधी हे फक्त दलित वस्तीच्या नगरसेवकालाच असतो. कामं दलित वस्ती म्हणले कामं तर, आणि हे कामं मी करून घेतलेले नगर अध्यक्ष साहेबाकडून. त्यावेळेस हेमंत शेठ होते उपाध्यक्ष साहेब, मी त्यांच्याकडून कामं करून घेतलेले दोघांकडून बी. हे दलित वस्तीचे कामं हे रामतीर्थ, पॉवरलूम, हनुमान नगर, आता काही भाग आमच्याकडं नाही सध्याच्या पिरियडला वरचा, त्या भागामध्ये काही रस्ते केलेले आहेत. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मीच सगळं करतोय, तुम्ही काहीच केलेलं नाही. तुम्ही उलट हितालला निधी जे आहे, हितालचा निधी 4-4.5 कोटी रुपये हितालचा निधी, तो स्मशानभूमी तर शिवशारदा ह्या साईडला घेऊन गेले. ते संतोष क्षीरसागर, अमर नायकवाड्यांचे कार्यकर्ते ते एकदम जवळचे. आता त्याच्यावर त्यांनी इथं ताबा मारलाय, जनावरं बांधलेत. संतोष क्षीरसागर अजून एक जण आता सध्याचे पेठचे उमेदवार त्यांच्या सोबतचे, इथं हे संडास बाथरूम त्यांना 2 जणाला कामाला दिलं. त्यांनी काम केलं. हे काहीतरी मला वाटतं 15-20 लाखाचं असेल ते. ते 20-15 लाखाचं बांधकाम त्यांनी हाय असंच केलं आणि हाय असंच सोडून गेले. त्याच्यामध्ये एक माणूस पण शौचालयामध्ये गेला नाही. साधा महिलांसाठी बांधलं तर एक महिला पण नाही तिथे गेली.
बीड नगरपालिकेची काही निवडणूक प्रक्रिया पार पडली, परंतु प्रभाग क्रमांक 3 ब मधली निवडणूक प्रक्रिया अजूनही बाकी आहे. त्यासाठी 20 तारखेला मतदान होते, परंतु या ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे. म्हणजे पूर्वी जसं मोठ्या फरकाने या ठिकाणी उमेदवार निवडून येत होते, त्यावेळेस यावेळेस थोडं चित्र वेगळं असेल असं दिसतंय सध्या तरी. एकूण जे काही प्रभाग क्रमांक 3 मधलं काय हनुमान नगर या ठिकाणी आपण आहोत आणि इथली जी मंडळी आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ काय वातावरण आहे इथलं, काय हवा कोणाची. अमृतलाल साडा. काकाने तर फार घर उद्ध्वस्त केले ना, 100-200 रुपये देऊ कोण असं. म्हणतं? अहो काय आता तुम्ही ऐकलं नाही का? हो, ह्यांना द्यायचं नाही म्हणून दुसऱ्याला का नाव ठेवतात? माणूस ते असा आहे, हे राजकारणापुरतं नाही केलेलं आहे. पहिल्या पण त्यांची 3री पिढी समाजकार्यच करीत आलेत. त्यांनी राजकारण करायचं नाही, सारडा परिवाराला राजकारण करायचं नाही, हे गुत्तेदारी करीत नाहीत, राजकारण करीत नाहीत. हे पहिल्यापासून गोरगरिबाच्या कामाला पडत आहेत. हे सारडा परिवार हे असं आहे, सारडा परिवारचं असं काम आहे की पहिले पण गोरगरीब हे आता तरी प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलेत. पहिले तर 4 मध्ये 5 मध्ये तिकडे होते, तिकडं कार्य आहे त्यांचं बघा. इकडं आता तर पहिलं वर्ष त्यांचं. आणि काय केलं हे इथून मागं शे बघा थोडक्यात. तिकडं बघा समाज मंदिर म्हणतात त्याला का गायचं गोठ आहे? समाज मंदिर म्हणते त्याला. समाज मंदिर कशाला म्हणतात? वर आहे का लाईटी? त्यांचेच कार्यकर्ते ते सगळं गाय गोठा अमर नायकवाड्याचे हाला म्हणतात का? हे ताबा केल्यासारखं ना, हुकुमशाही झाली ही. आम्ही करतो तेच कायदा हाला म्हणतात का? हाला म्हणतात का राजकारण? हाला म्हणतात का समाजकार्य? उगं लोकांना म्हणायचं मी 5-50 मिळवले की ते आले की समजा पेण्यामुळे जमा करतो आम्ही. ते तसं नाही. हे केले ते सगळं काका आणि काका येणं हे गरजेचं हे आहे. त्याशिवाय हे होणार नाही. काय हो काय 50-100 रुपये 50-100 जे म्हणतात का देतात म्हणून, पण ह्यांचं कसं आहे काकाचं, आपले गरीब आहेत का जेवढे ते सहज आले की आशीर्वाद म्हणून देतात. त्यांच्या एवढे दानशूर आहात ते, पण हे डायरेक्ट ते आपल्याला हे करायला लागलेत ना, ते इज्जत काढल्यासारखं व्हायला लागलं ना. डायरेक्ट 100 आणि 50 रुपये देऊन जातीवाद झाल्यासारखा व्हायला लागला. जातीवाद डायरेक्ट म्हणते तर 100-50 रुपये देऊन माणसा हे व्यसनी केले, हे केले. पण तुम्हाला त्याला माहिती आहे का काकाने किती व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नेऊन हे केले, त्यांचे व्यसन हे करून टाकलं. असं आहे ना, काय व्यसन सोडवण्यासाठी नेले ना नाणेजला काकाने. टेम्पो करून गाड्या करून नेले, भरपूर माणसं नेले आणले. काय म्हणले हो, किती सोडले, किती लोकांनी दारू सोडली का उगाच काय? नाही 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 हे याच्यावर आपले लय मोठे आहेत ना. ऐका ना, आज तुमच्या- काय आमच्याच भागात नाही, पेडबीड भागामध्ये भागामधून नानडला दारू सोडण्यासाठी काकाने स्वतः सहखुशी म्हणजे स्वतःच्या पदरनी पैसे खर्च करून माणसं दारू सोडायला नेलेले. आणि दारू सुटली बी त्यांची. आणि हे काय म्हणते 5-50 साठी दारू पाजसाठी आणते. हा, एक गाडी घ्यायची म्हणजे तिथं 70-80 हजार रुपये खर्च होतो. ह्यानी महिन्याला त्यांनी कमी 2-3 वर्ष हे चालू केलेले त्यांनी. अरे मग तिथं 50 साठी 100 साठी हे करतात. हे साफ खोट आहे. हे काय बी आरोप करायला लागले. आता जेव्हा त्यांना कुस्ती खेळायची 2 तारखेला तवा नाही खेळी, आता आली 20 तारखेला तर रडायचं काम करायला लागले. आता हाई हिंमत तर खेळणं कुस्ती बघूच पैलवान कोणचा भारी. तर मग हा 20 तारखेला आम्ही पैलवान तर आम्ही तयारच केलेला आहे. मोठा नावानी मोठा आहे, शरीराने मोठा नाही पण नावानी तर मोठा आहे ना. हो दादा काय मुळामध्ये काय आहे सर, हा जो एरिया आहे तर या एरियामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात आणि जास्तीत जास्त इथला जो समाज आहे हा दलित समाज आहे. पण दलित समाजाला जर उद्देशून असं भाष्य होत असेल तर हे निश्चितच निषेध करण्यासारखं आहे. कारण या भागामध्ये गोरगरीब लोक राहतात आणि काका जे अमृत काका सारडा आहेत आणि सारडा फॅमिली जे आहे त्यांचे वेगवेगळे उद्योग, वेगवेगळ्या शिक्षण संस्था आणि जिनिंग्स वगैरे या भागामध्ये भरपूर प्रमाणात आहे. मग इथला जो दीनदलित गरीब आहे, जो इथला कष्टकरी वर्ग आहे, तो सगळा या सारडा परिवारामध्ये किंवा या सारड्यांच्या कुठल्या तरी एका कंपनीमध्ये म्हणा, कुठं हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा मग शैक्षणिक संस्थेमध्ये आहे, काम करून आपले गुजराण भागवत आहे. आणि हा दलित समाज आहे तो हा कष्टकरी समाज आहे. हा प्रत्येक वर्षी इथं ऊसतोडीला जाणारे लोक आहेत, इथं गवंडी काम करणारे लोक आहेत, इथं दुसऱ्या कामालाही जाणारे लोक आहेत. मग इथली जी जनता आहे ही स्वाभिमानी आहे. मग त्यामुळे तुम्ही आम्हाला 50 आणि 100 जे तुम्ही आमचा अपमान करताय ते निश्चितच खेदजनक बाब आहे. आणि अशा प्रकारचं वक्तव्य आमच्या नेत्याबद्दल, आदरणीय अमृत काका सारडाबद्दल याबद्दल बोलल्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. काकाला का द्यायचं बरं एकदा निवडून? काय असं काका आल्यानंतर काय चेंजेस होईल? काकांना निवडून देण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सर तुम्हाला सांगतो की काकांकडं आज सत्ता नाही, पॉवर नाही,
कुठलंही पद नाही, परंतु इथली जी दीनदलित जनता आहे, इथली जी गोरगरीब जनता आहे, त्या गोरगरिबाच्या प्रत्येक कामासाठी काका अहोरात्र झटत आहे. जर कुठल्या घरामध्ये एखाद्या लग्न समारंभाचा जर काही विषय असेल, एखाद्या मुलीचं जर लग्न करायचं असेल, तिच्या बापाकडे जर पैसा नसेल, जर काकाच्या दारात जाऊन उभे राहिलं तर पूर्ण लग्नाचा खर्च हे काका करत आहे. जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर एखादा गोरगरिबाचा मुलगा जर पडून असेल आणि त्याच्याकडे उपचारासाठी जर पैसे नसतील तर काका स्वइच्छेने त्याचा उपचार करतात. म्हणजे या गोष्टीसाठी हे काका म्हणजे आमच्यासाठी दैवत आहेत. आमच्या भागामध्ये, आमच्या भागातले 80% कुटुंब आज काकांच्याच उद्योग समूहामध्ये काम करून स्वतःचं घर भागवत आहे. आणि व्यसनाधीनतेचा विषय आहे तर काकांनी इथून टेम्पो भरून नाणीज धाम नरेंद्राचार्य महाराज त्या ठिकाणी नेऊन दारू सोडवण्याचं काम केलेलं आहे. आणि इथले जे व्यसनाधीन झालेले मुलं होते त्यांचे जे घर उद्ध्वस्त झालेले ते घर बसवण्याचं काम केलेलं आहे. अशा देव माणसाबद्दल जर तुम्ही असं वक्तव्य करताल आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करताल, निश्चितच ही गोष्ट जी आहे ते खेदजनक आहे आणि निषेध करण्यासारखी आहे. विजय कोणाचा होईल? या ठिकाणी तर वातावरण अशा प्रकारचं आहे सर की 100 आपण प्रत्येकाची जर गणना केली तर 100% करू, पण आमच्या प्रभागामध्ये असं वातावरण आहे की काकांचा विजय हा 101% होणार. काय कोणाचा विजय होईल? काकाचं काय कशामुळे? काय त्यांना निवडणूक कोण देईल? निवडणूक कारण त्यांचं काम करण्याची क्षमता ती सांगते. बरं, काय वाटतं विजय कोणाचा होईल? आता मी पहिलं नगरसेवक म्हणजे माझी पत्नी नगरसेविका मागच्या वेळेस मागच्या वेळेस अमर नायकडे आणि आम्ही दोघं जण जोडीला होतो. आम्ही त्यांचं असं म्हणणं की सगळे विकास कामं मीच केले, सगळे विकास कामं मीच केले. पण विकास कामं करताना एक विचार करा, ते ओपन मधून निवडून आलेले आणि मी एसी मधून निवडून आलेलो. तर एसी मधून आल्याच्या नंतर दलित वस्तीचा निधी हे फक्त दलित वस्तीच्या नगरसेवकालाच असतो. तर मग त्यांना किती निधी आलता आणि मला निधी किती आलता? मला वार्षिक कमीत कमी 5 कोटीचा मला निधी होता. परंतु आम्ही दोघा जणांच्या एकमेकाच्या सहमतीने आम्ही काम करायचं ठरवलं होतं. माझे लेटर पॅड त्यांच्याकडे होते, आज बी असतील त्यांच्याकडे ते लेटर पॅड. ते कामं टाकून त्यांनी काही त्यांच्या भागामध्ये कामं केले. तो भाग बी आमच्यावालाच आहे, त्याच्याबद्दल बी विषय नाही. परंतु तिकडं जर 4 कामं करायची असली तर इकडं 2 कामं करा असं म्हणणं होतं. त्याच्यामुळे आमच्या दोघांचं पटलं नाही. आणि हे कामं जे केलेले आहेत हे कामं दलित वस्ती म्हणले कामं तर, आणि हे कामं मी करून घेतलेले आहेत नगर अध्यक्ष साहेबाकडून. त्यावेळेस हेमंत शेठ होते उपाध्यक्ष साहेब, मी त्यांच्याकडून कामं करून घेतलेले आहेत दोघांकडून बी. हे दलित वस्तीचे कामं हे रामतीर्थ, पॉवरलूम, हनुमाननगर, आता काही भाग आमच्याकडं नाही सध्याच्या पिरियडला वरचा, त्या भागामध्ये काही रस्ते केलेले आहेत. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मीच सगळं करतोय, तुम्ही काहीच केलेलं नाही. तुम्ही उलट हितालला निधी जे आहे, हितालचा निधी 4-4.5 कोटी रुपये हितालचा निधी, तो स्मशानभूमी, तो शिवशारदा ह्या साईडला घेऊन गेले ते. मग तुमचा काय हक्क होता त्याच्यावर? तुम्ही त्या टायमाला पालकमंत्र्यांना सांगितलं, अण्णा सांगितलं, तो निधी तिकडे घेऊन गेले. काय कारण होतं तुमच्याला निधी न्यायचं ते? इथं अजून बी जर तुम्ही जर मध्ये गेलात थोडंसं एरियामध्ये तर अजून ह्या एरियाचा विकास नाही झालेला इतका. अजून कमीत कमी 60-70% विकास राहिलेला इथं. तुम्ही त्यांना बी हे प्रश्न विचारा की तुम्ही हितालचा फंड तिकडं का नेला? आता कोणतरी बोलताना हे ह्याचं सांगितलं, हे काय प्रकार? ते समजलं. हे त्यांचे कार्यकर्ते तर संतोष क्षीरसागर म्हणून, ते संतोष क्षीरसागर अमर नायकवाडींचे कार्यकर्ते ते एकदम जवळचे. आता त्याच्यावर त्यांनी इथं ताबा मारलाय, जनावर बांधलेत. संतोष क्षीरसागर अजून एक जण आता सध्याचे पेठचे उमेदवार त्यांच्या सोबतचे, इथं हे संडास बाथरूम त्यांना 2 जणाला कामाला दिलं. त्यांनी काम केलं हे काहीतरी मला वाटतं 15-20 लाखाचं असेल ते. हा, ते 20-15 लाखाचं बांधकाम त्यांनी हाय असंच केलं आणि हाय असंच सोडून गेले. त्याच्यामध्ये एक माणूस पण शौचालयामध्ये गेला नाही. साधा महिलांसाठी बांधलं तर एक महिला पण नाही तिथे गेली. आणि राहिला ते कालचा एक विषय, ते नायकवाडे साहेब म्हणले की व्यसनाच्या बाबतीमध्ये नाना तुम्ही आम्हाला तरी सांगू नका, तुम्ही किती जणाला व्यसनाला लावलंय, किती जणांना नाही. तुमच्यापाशी 2 नंबरचे धंदे करणारे कोण कोण ते जर नावं घेतले ना तर ते आजूबाजूला सगळे सरकत म्हणा. 2 नंबरचे धंदे करणारे किती, तर चक्र्या कुणाच्या चालत्यात, कुणाच्या नावावर चालत्यात हे आम्हाला माहिती ना. क्लब कोण चालित आहे ते आम्हाला माहिती ना. तुम्ही कशाला सांगतात व्यसनाचं? अहो तुम्ही तर लोकांचे घर बर्बाद केलेत. काही जणांचे इथं पळून गेलेत, काय जण त्या क्लबच्या नादामध्ये, चक्राच्या नादामध्ये.
ह्या चकऱ्या कुणाच्या आहेत कुणाच्या नाही हे बघा ना तिथं. क्लब कुणाचे होते नानाला विचारा ना, क्लबवाला कोणचा पार्टनर आहे म्हणून नेमका ते सांगते ना तुम्हाला. का निवडणूक आले म्हणून आरोप करतात? आरोप नाही. जर ह्या मधल्या गल्लीमध्ये जर गेलात तुम्ही आणि जर जाऊन विचारलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये इथं क्लब कुणाचं चालू होतं ते पण सांगते ना लोक तुम्हाला. विजय कोणाचा होईल? विजय 100% अमृत काकांचाच. आता मी तरी सध्याच्या पिरियडला मी पक्षामध्ये नाही कोणते, पण अमृत काका सर्वसामान्य लोकांना झटणारा माणूस. मी त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी काम करतोय. माझं तिकीट ह्यावेळेस काढलं त्याच्यामुळे मी शांत बसलो होतो. पण काकांचं नियोजन जे आहे, काकांनी मला येऊन सांगितलं की विभीषण असं नसतं, ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी बघू. मी फक्त मी स्वतः काकापाशीच कामाला होतो ना काही दिवस. मला काकांवर इतका विश्वास आहे की काका मला सांभाळून बी घेते ना. या भागाचा विकास कसा करायचा ते बी त्यांना माहिती. काय हो? काय सर? काय काय सध्याला परिस्थिती सध्याला तर आता तुम्ही सांगताय मीडियावर सोशल मीडियावर चालतंय तो अमर नाना म्हणतात की आम्ही विकास केला. सध्याला जे अमर नाना जे सध्याला रनिंग नगरसेवक आहेत त्यांना म्हणावा तुम्ही ज्या वेळेस निवडून आलात तर तिकडच्या वार्डावर निवडून नाही आलात. पोरगस कॉलनी असेल हनुमान नगर असेल ह्या भागातून निवडून मतदान दिलं होतं म्हणून ह्या भागामध्ये त्यांना फंड्स आले होते आणि ते फंड्स नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर साहेबाच्या माध्यमातून उपलब्ध झाले होते. परंतु काही काळांतराने त्यांनी त्यांच्याकडं प्रवेश केला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी उद्घाटन करून त्यांनी दाखवलं की मी किती करतोय. हे करत असताना मग मला एक सांगा, आज ठीक आहे अमरनाथ निवडून द्यायचा, ठीक आहे आम्ही देऊ, पण अमरनाथला माझा एक प्रश्न आहे. आता इकडे जे बघितलं तुम्ही, आता हा वार्ड गेला 4 मध्ये, 3 मधलं मतदार 4 मध्ये गेलंय. बघ तुम्ही 4 मध्ये गेलेला असताना मागच्या वेळेस 2016च्या नंतर तुम्ही निवडून आले जे फंड होता तुम्ही एखादा फंड स्टप केलं आणि तुम्ही स्मशानभूमी ते तिकडे ते कुठे जालना रोड तर कुठे ते फारुख भाई पटेल कुठे त्यांच्या वार्डामध्ये इथला फंड तिकडे नेण्याचं काय कारण आहे? तुम्ही इथल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले ना. आता तुम्ही आज म्हणता आटापिटा करता की नाही मी केलं पुस्तक घेऊन पळताय. पुस्तक इकडे काकांचे पण आहे. काकांचा विषय आज नाही. काका आजपर्यंत इथं राजकारण कधीच केलं नाही. काकांनी उभं आयुष्य घातलं. पेड बीड मध्ये कुठेही उभं राहिले ते कुठेही निवडून येतात. ते निवडणुकीसाठी तर म्हणजे ते त्या बाबतीत ते आलेलेच नाहीत. मी तुमच्या माहिती 2003-04च्या दरम्यान स्वर्गीय चांदणे साहेब होते आमचे आत्मारामजी चांदणे आणि यांचे एक आम्ही 60 जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवला होता आणि तिथं ते बोललो पोरं काही व्यसना दिन झाले होते, काही पिऊन उभा राहिली होती जयंतीमध्ये आणि मग ते काका आणि साहेबाचं विषय झाला, भाषण झालं की मग चांदणे साहेब म्हणले आपल्याला ते व्यायामशाळा खोलावं लागेल. काकांनी उपलब्ध लगेच तात्काळ मला म्हणले व्यायामशाळेत तिथून घेऊन जा आणि पोरं असे पैलवानासारखे झाले पाहिजे लोहिसाहेबासारखे तुमच्या. हे चांदणे साहेबांनी त्यांनी केलं. तिथं व्यायामशाळा चालू काही दिवसांनी केली. त्यांचं एकच इच्छा की आपले पोरं जे आहेत हे चांगले तगडे व्हायला पाहिजेत, शूरवीर व्हायला पाहिजेत. कामं आता सगळे इथं आपल्याकडे उद्योगच नाहीत. काकाचे म्हणणं काय आहे की आपल्याकडे उद्योग नाहीत, धंदे पाणी खूप कम आहेत. ऊस तोडे जाणारा लोक आहेत, हमाली करणारे लोक आहेत आणि त्याच्याकरता काम नसल्यामुळे काही लोक व्यसनात दिस होतात. मग काका प्रत्येक वेळेस जिथं कुठं काय समजा दारू सोडण्याचं असेल, आता हे जे नानाने आरोप केला तो चुकीचा आहे. मी नानाचा सगळ्यात पहिले जाहीर निषेध करतो की बाबा जे गोरगरीब, आता तुम्हाला सांगा बाजारात गेलो आमच्याकडे पैसे नाहीत, विषय तो नाही, माझा विषय नाही, माझ्या समाजा असेल तो आणि अठरापकड जातीचा असेल, एखाद्याला पैसे जर नसेल मग काका उभा असले, काका जर म्हणले काका मला जर काही समजा पाहिजे, मग काकाने प्यायला पैसे दिले का? त्याच्या घरी एखाद्या वेळेस भाजीपाला नेणे चुकीचं आहे का? बरं नाना तुम्ही किती लोकांना आतापर्यंत दिले, किती लोकांचं घर चालवलं आठवतं का? आठवण करून नानाला सांगा म्हणा बोलण्या अगोदर. आणि हे जे तुमचे जे चिडचिडपणा चाललाय काहीतरी जे बोलायला लागतं ते बोलणं बंद करा. 100-50 वर लोक विकले जातात. हे लोकांना विनाकारण बदनाम करू नका, ह्यांच्या नाव विनाकारण खराब करू नका. त्याच्यामध्ये एकच कुठली जात नाही, त्याच्यामध्ये 18 पकड जातीचे लोक आहेत. ते त्यांची आडी अडचणीचा काय करतात मग ते गेले. मग काय झालं, मी काही लोकांना असं होतो की आज त्यांच्यासोबत काय असणाऱ्या लोकांचं घरी लग्न होते. मला सांगा मी एक मुलीचा बापच आहे. ज्या वेळेस मुलीचं लग्न निघतं त्या बापाला कळतं वेदना काय असतात पैसे नसल्यास. मग ते काकासारखा माणूस बाप म्हणून उभा राहतो, कन्यादान करत नाही. तो तुमच्या लग्नाला किती अडचण येते, काय पाहिजे ठीक आहे. ते काय जहागीरदार पैशावाले खूप मोठं. माझी आई मला म्हणायची, मी लहानपणी असते इथं आमच्या मामी उभ्या आहेत, इकडे मामी इकडे काय. तर त्यावेळेस ती आमची आई आज बी पण ती आमच्या मामी आज बी म्हणतात की बाबा ज्यावेळेस अमृत काका आम्ही लहान असताना त्या चांदण्याच्या मांगोड्यामध्ये आम्ही, माझी आई तिथली आहे की आम्ही इथं राहत असताना काकाच्या घरी गेलो तर त्यांच्या खानदानी परंपरा ही की गोरगरिबांना मदत करायची. विचारा ह्यांच्याकडे घ्या. तर मामी इथे या थोडं
काय खरं का खोटं हे सांगा, खरं खरं सांगा. काका खोटं काही बोलू नका. पहिल्यापासून चालण्याच्या मागण्यात गोरगरिबाला मदत करते आणि नाही नाही, तसं नाही का 100-50 रुपये देऊन ते उद्ध्वस्त करतात कुटुंब. काय तुमचं मत काय आहे? केलं का आपल्या लोकांना उद्ध्वस्त त्यांनी? नाही 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 नाही, तसं नाही. हे तसं नाही, जे उद्धव खोटे शर्मा आरोप केलं आहेत, ते. हे हे खोटे आरोप आहेत. काकावर आरोप आहे हे काकावर आणि विनाकारण आरोप काका आहेत. खूप चांगले तर काका तशी काय दोष काका नाही तर. गोरगरिबाला सांभाळणारे म्हणजे गोरगरिबाला देतात, गोरगरिबाचे लग्न माय कार्य बाप आलं तर पैसे देतात आणि 10-5 रुपये देतात. खरसाय पाण्याला नसलं तर काका आम्हाला 10-5 रुपये देतात काढून. पण काका मग आता सगळ्याचा हे- बाप आहे. आता हे महिला ही काय दारू सगळ्याचा पितात बाप का? आहे. आम्हाला मला चांगला सांगा. आता आम्ही म्हाताऱ्या झालं काकाच्या आमच्या गल्लीमध्येच आहेत. काका खूप चांगले आहेत. आणि त्याच्या विरोध काय कोण वापरत आमच्या कानावर आले पण आम्हाला काही इथून पुढे काही माहित नाही काय झाले राजकारण. बरं मला एक सांगा, तुम्हाला 50-100 दिले मग तुम्ही दारू पिता का? नाही नाही जो अमर नाना जो आरोप करतो 100-50 हा. महिलांनी 100-50 दिले दारू पिता का महिला? अमर नानाला विचारा ना, तुम्ही बोलता काय? विचार करून बोला ना. आले ते काकाचे आहेत आमच्या अजिंक्य भाई चांगले आहेत, आत्मारामदाजी चांगले आहेत. आत्माराम दादाने काकाने नानेजला पाठले, कपडे घेतले, खाय प्यायला दिलं. पोरं एवढे व्यवस्थित ठेवलेत पोरं. बरं, विजय कोणाचा होईल? ही जे काका होते काकाशिवाय हा, दुसरं काका कोणी होणार होते. नाही. काकावर कितीही आरोप करू द्या, कितीही काका होते. पटकू द्या, तुम्हाला 21 तारखेला कळून काकाचा विजय काय होणार आहे. 1200 मतांनी विजय होईल काकाचा. 1200 मतांनी. होईन ना. किती मतांनी? लोक म्हणतात का काटेच टक्कर, काटेच टक्कर. हा, काटेच टक्कर नाही साहेब, त्यांना म्हणून सांगा. माझं आव्हान आहे त्यांना, काटेच टक्कर नाही, 1200 मतांनी काका लागले म्हणून सांगा त्यांना. प्रत्येकाचे जे आरोप आहेत ते आपण पाहतोय. आरोप प्रत्यारोपला आता वेग आलेला आहे आणि अवघ्या 2-3 दिवसावर जी निवडणूक आहे त्यानंतर 21ला जो काही निकाल लागणार आहे त्या निकालातून कळल प्रभाग 3 असेल, बीडचं पूर्ण नगरपालिका कोणाकडे जाते, कोणाचे नगराध्यक्ष जास्त प्रमाणात निवडून येतात हे मात्र 21ला फायनल होईल. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धांडे, बीड.